आदित्य पाटीलने जर 2 विकेट घेतल्या एका षटकामध्ये तर मात्र आपण पाहतो अश्विन नाईक साहेब यांच्याकडून 1,000ची बक्षीस डांगे साहेबांचा सन्मान केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. बामणडोंगरी टीम फार उशीर करताय तुम्ही. अगोदर इकडे मैदानाच्या कोपऱ्यावर टीम मीटिंग घेतली, आता परत मधी जाऊन टीम मीटिंग. 2 वेळा क्रीडांगणामध्ये टीम मीटिंग्स मात्र घेतल्या जातात. तेजस मात्रे मास्टर माइंड कॅप्टन. चला मोबाईल कोणाचा गेलाय आपण वर या. फेस लॉक न मोबाईल उघडला जाईल. चेहरा समोर घेऊन या. चला मोबाईल आपल्याकडे आहे. अनाउन्समेंट केले होत्या. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टीम बामणडोंगरी तुम्हाला संपवायची आहेत. संपली नाही तर एक फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊ. चला हरवलेला मोबाईल आम्ही दिलाय बोनकोडेच्या एका खेळाडूकडे, त्यामुळे आता दुसरं कोणी येऊ नका. आदित्य पाटील सज्ज होते पहिलं षटक घेऊन. 20 मिनिटांमध्ये टीम बामणडोंगरी तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. इन एनी हाऊ कंडिशन. उल्वे नोड मधील लोकप्रिय संघ पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील. सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संविधान नागाव संघ बऱ्याच दिवसानंतर खरं तर इन अन ऍक्शन. यंदाच्या वर्षी नारपोली नाईट स्पर्धेमध्ये खेळला होता. फार कमी एंट्रीज पाहायला मिळतात, परंतु एक काळ दहशत मात्र होती. समीर अख्तर आणि प्रतीक ठाकूर. सलामीची जोडी. यस पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. आदित्य पाटील पहिलं षटक घेऊन मिराज अँड वियान काडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी कडून. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस यावेळेस मात्र वळवलाय शॉट मिड विकेट कडे. सिंगल येते. एकेरी रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संदीपजी खारकर साहेब आणि निवृत्ती खारकर साहेब. संदीपजी खारकर साहेब आणि निवृत्ती खारकर साहेबांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या दोस्ती चषक 2024चा या अतिथी कक्षामधून आनंद घ्यायचा आहे. प्लीज या दोन्ही मान्यवरांनी. सोबत कैलासजी खारकर सुद्धा आहेत. संदीपजी खारकर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम. लगातार 2 विकेटसाठी लगातार 2 विकेटसाठी कशाही 2 विकेटसाठी गोलंदाजाला 1,000 रुपयांचं पारितोषिक अश्विन शेठ नाईक यांच्या वतीने मात्र दिलं जाईल. त्याचबरोबर दीपक सर उद्या जो सामना आहे पहिला तर मोहा आणि धाकटी जुई. जर लाईव्हमध्ये हे सामने पाहत असतील तर उद्या 3:30 वाजता सामना सुरू होणार आहे. कारण उद्या फायनलची रजनी आहे, त्याच्यामुळे आणखीन 4 सामने आहेत. तर त्याचा पहिला सामना 3:30 वाजता शार्प सुरू होणार आहे. कोणीही एक्सक्यूज देऊ नये. 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे आणि दुसरा सामना असणार आहे तो लगेचच 4:30 वाजता सुरू होईल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मागचाही चेंडू आपण ज्या पद्धतीनं खरं तर अनएक्सपेक्टेड पाहून सुद्धा लेट स्विंग झाला. खरं तर थोडासा उशिरानं, त्यामुळे कळलाच नव्हता, उमगलाच नाही फलंदाजाला. इथे सिंगल येते या चेंडूवर. बऱ्याच वेळा लेदर क्रिकेटमध्ये असे चेंडू पडत असतात, परंतु आदित्य पाटीलला दमदार सुरुवात करून दिली. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्याच्यावर संपूर्णपणे या गोलंदाजीची भार सुद्धा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र कबसला खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. थोडंसं पुढे धावायला हवं होतं. तेजस मात्र त्या ठिकाणी आहेत. एक धाव मात्र जाऊ दिली त्यांनी. सिंगल रन. धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 4 या आकड्यावर. नुकताच आपण एक व्हिडिओ आजच खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला असेल. तेजस मात्रे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणणारे ते क्षण होते. प्रमोदजी कडू सर जावळे या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. प्रमोदजी कडू
एक उत्तम आणि दर्जेदार खेळाडू आणि त्याचबरोबर आदर्श व्यक्तिमत्व प्रमोदजी कडू सर, प्लीज आपण या अतिथी कक्षेमध्ये येऊन या दोस्ती चषक 2024चा आनंद आमच्या या अतिथी कक्षेमधून घ्या. तर सन्माननीय गजाननजी पाटील साहेब दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्यांचं प्रस्थान या स्पर्धेमधून होतं. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण आलात दोस्ती चषकामध्ये, खरं तर सदिच्छा भेट आपण दिलीत, आपलं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक समाप्त झाले, फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये मात्र जमा करू शकला तो समिता नागाव. आणि आमचे साथी गुणसंख्या लेखक सचिन पाटील आम्हाला कळवतात फक्त 2 मिनिटांमध्ये आदित्य पाटीलने हे षटक संपवलंय. थँक्यू सो मच. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर. ओ रिव्हर्सचा फटका, यावेळेस मात्र गलीच्या वरतून क्रीजच्या डोक्यावरून बॉल थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. पहिला चौकार मात्र येत असताना समिता नागाव संघ दहशत होती. समिता नागाव संघ म्हटला की ग्रामीण टेनिस क्रिकेटवर राज्य करायचा, परंतु फार कमी वेळा क्वचित संघ पाहायला मिळतो जेव्हा पनवेलमध्ये मोठ्या स्पर्धा खेळत असताना. कारण यंदाच्या वर्षी नारपोली नाईट स्पर्धेमध्ये खरं दिसला होता संघ. मंदार लवेकर अस्त्र अस्त्र खरं तर, आणि आजही पाहायला गेलं तर ती दहशत, तो धाक आणि तेवढी चांगली गोलंदाजी आजही पाहायला मिळते बऱ्याच वेळेला. कल्पेश ठाकूरचा हा चेंडू मात्र निर्धाव. हो, फिरून खेळण्याचा प्रयत्न पहा, कल्पेशचे चेंडू एवढे वळटा, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चान्स होती, समोर 3 स्टंप्स दिसत होते संदेश पाटीलला, परंतु हिट झालेलं नाहीये. कशी बशी या ठिकाणी मात्र एक क्विक सिंगल, चोरटी धाव मात्र कंप्लीट करण्यात आली. चोरटी धाव म्हटली समीर सर तर ती चोरट्या चुंबना इतकीच आकर्षक असते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑन साइडला वळवलं होतं बॉलला. जीत खो त्या ठिकाणी 1 धाव येते. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्या, ठाण्याचं टेनिस क्रिकेट असू द्या, बामणडोंगरी संघाचा वर्चस्व मात्र कायम राहिलाय. सन्माननीय राकेशभाई गायकवाड, रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष, त्यांची हजेरी या स्पर्धेमध्ये. परंतु इथे मोठा स्ट्रोक आणि भानुदासनं शेवटच्या क्षणाला असं वाटलं झेल घेतलाय, परंतु त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आलाय 6 धावांचा. हा येतोय षटकार. हे षटक मात्र थोड्या धावा देऊन देणारं ठरले समिता नागाव संघासाठी. धावसंख्या 6 ने पुढे, 16 वर 16 ऑन बोर्ड. भानुदास बाहेर सुद्धा होता, रिप्ले मधून आपण पाहतोय. गोलंदाज कल्पेश ठाकूर, ओमकार नाईकची अनुपस्थिती कालही खरं तर नव्हता आणि आजही 12th मॅन आहे. इंजरी आहे, शोल्डर इंजरी, परंतु काल त्याची उणीव मात्र भासली होती कोपरोलीच्या मैदानावर. कारण एवढ्या धावा झाल्या होत्या, 77 धावा. शेवटच्या 2 बॉलमध्ये धारावे संघाला 10 धावांची आवश्यकता होती आणि लगातार 2 षटकार सचिन नाईकनं ठोकत एक चित्त थरारक विजय कालच्या रात्रीमध्ये बामणडोंगरी विरुद्ध मात्र हिरावून. कालच्या मॅचेस ज्या झाल्यात ना रंगल्यात कमालीच्या. कामोडे संघ आज खेळला, त्यांच्याही 2ही मॅचेस अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस. त्यामुळे हे ह्या गटामध्ये जेव्हा संघ असतात ना, हे सगळे संघ एकमेकांशी बऱ्याच वेळेला समोरासमोर खेळत असतात आणि नेहमीच चुरशीचे सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. आदित्य पुन्हा एकदा येतोय. मागच्या षटकामध्ये 12 धावा आल्या, 1 चौकार 1 षटकार कल्पेश ठाकूर. आतापर्यंत सफलता मात्र मिळालेली नाहीये बामणडोंगरीला. लोवा फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र लिफ्ट केलाय लॉंग ऑनच्या वरतून. बॉल चाललाय सीमा रेषा पार, 6 धावांकरता षटकार. 22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर. मिराज जान विहान खाडेकर, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, प्रकाशजी खाडेकर वलप एक यशस्वी स्पॉन्सर
आणि मिराज धर्मेंद्र जितेंद्र म्हणजे जित्याचे पुरस्कर्ते ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. जॉन टेकन फलंदाज बाद. पहिला धक्का मात्र इथे बसलाय समिधा नागाव संघाला. थोडासा दूरवरचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र केला समीरनं आणि इथे मात्र आपली बहुमूल्य विकेट गमावली जाते. पहिली सफलता मिराजन विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमसाठी. नवीन फलंदाज दर्शन घरत विनेट नंबर 3. नागाव संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली. खरं तर त्यांचाही त्यांच्या गोलंदाजीवर पूर्ण विश्वास आहे. गोलंदाजी नेहमी स्ट्रॉंग राहिले ही जमेची बाब असता काय आपण सगळ्यांनी अनुभवले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आदरणीय निखिल खोत यांच्या खऱ्या अर्थानं वडील कृष्णाजी खोत या मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. कृष्णाजी खोत दादा आपण या आणि अतिथी कक्षेमधून या सामन्याचा आनंद घ्या. आदित्य पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. समोर दर्शन घरत. डावखुऱ्याच्या फलंदाजाला मात्र बढती देण्यात आले. समिधा 11 नागाव संघाकडून जास्त डावखुऱ्याचे गोलंदाज वापरले जातात. बामणडोंगरी संघ म्हटला की नेहमीच पाहायला मिळते डावखुऱ्या गोलंदाजांची दहशत. यावेळेस पहा अगदी कवसला हा फटका सहजतेने घेऊन काढला होता. जीत पोहोचलाय त्या ठिकाणी परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकणार नाही. त्या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 24 धावा धावफलकावर. आज जे प्रेक्षक आहेत उल्वे नोड मधील खरं तर बामणडोंगरी संघासाठी मोठा पाठिंबा मात्र त्यांचा असणार आहे आणि त्याच्या गराड्यात बामणडोंगरी संघ कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार याकडे लक्ष लागले. इथे बॉल हवेमध्ये आहे आणि हा संदेश त्या ठिकाणी पोहोचला सुद्धा होता परंतु बॉडी बॅलन्स त्याला सांभाळता आला नाहीये. चेल मात्र सुटलाय. फार क्वचित तुम्हाला अशा मिसफिल्ड होताना दिसतात बामणडोंगरी टीम कडून. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा फलकावर. हे असेच प्रयत्न चालू ठेवावे लागतील. या षटकामध्ये चांगल्या धावा घेतल्यात. समिधा नागाव संघानं दुहेरी धावांकडे सुद्धा मोर्चा वळवलाय आणि बऱ्याच वेळेला या धावा अत्यंत उपयुक्त ठरतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गलीमध्ये स्वतः तेजस आहेत. एक धाव सिंगल येते. 27 धावा. तेजस मात्रेंनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पूर्णपणे 7 मात्र आम्हाला मिळते. आज खरं तर दर्ना नाईट स्पर्धेमध्ये त्यांचं ते स्टेटमेंट होतं परंतु आज बऱ्याचशा ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा तो व्हिडिओ कमालीचा व्हायरल झालाय. डोळ्यातून पाणी आलं होतं तेजस मात्रे जेव्हा स्टेटमेंट देत होते. खरं तर हा संघ माझ्या एका शब्दावर कुठेही खेळण्यास तयार होतो. सगळी कामं सोडून नोकरी धंदा सोडून अनेक स्पर्धामध्ये खेळतात आणि त्याच्यासाठी मात्र त्याचं श्रेय त्यानं सगळ्या संघाला दिलं होतं. कट करण्याचा प्रयत्न. हा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला होता आदित्यचा. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 27 धावा. चला 4थं षटक. खूप चांगली स्पर्धा. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलस्मृती 11 तरघर, निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं उलवे मधील सर्वात मोठी भव्य दिव्य ही डे नाईट स्पर्धा आपण एन्जॉय करतायत. दोस्ती चषक 2024. सन्माननीय धीरजजी ओळेकर आणि त्याचप्रमाणे निलेशजी खारकर साहेब यांची ही स्पर्धा गावदेवी मैदान मोरावेच्या सेक्टर 2 उल्वे नोड मधील या मैदानावर मात्र संपन्न होत असताना आज या स्पर्धेची 4थी दिवस रात्र आहे. उद्या या स्पर्धेची अंतिम दिवस असेल. जीत खोत येतोय 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर.
दर्शन यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल करतोय. स्क्वेअरिकला फिल्डर आहेत क्रिश. एकच जाब आहे, सिंगल ओनली. इथे थोडंसं शॉट ऑफ गुडलेन जरी मिळाला ना तरी आता प्रयत्न करावे लागतील, थोड्या धाबा काढाव्या लागतील, कारण समोर बलाढ्य संघ आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या संघाची हवा मात्र काही वेगळीच आहे. वेगळ्या लेवलचा परफॉर्मन्स मात्र अनेक स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतो. बऱ्याच वेळेला संघ पराभवाच्या छायेमध्ये असताना सुद्धा अनेक विजय तेजस मात्र यांच्या सेनेनं मात्र खेचून आणलेत. आणि त्याचमुळे कधी कोणता खेळाडू मात्र उपयुक्त ठरेल कोणत्या नंबरवर हे कळत नाहीये. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेत विकेट कीपरकडे अनप्लेबल डिलिव्हरी. पहिली वॉर्निंग सुद्धा देत असताना गोलंदाज जीत खोतसाठी व्हाईट बॉल ठरवण्यात आला. एक धाव मात्र मिळेल अवांतर स्वरूपामध्ये. धाव संख्या 29, 29 या आकड्यावर 29 रन्स. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. ट्राय केला यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना एक धाव येते. आमचे चंदू वाघमारे असतील, त्याचप्रमाणे प्रेम वाघमारे असतील, त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मोठी मेहनत घेत असताना प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मात्र करतोय. आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या ऑनलाईन स्पर्धेत ऑनलाईन करत सामन्याचा आनंद घेत असताना या सगळ्या क्रीडा रसिकांचं दोस्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र पहा लंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला सुद्धा होता. जीतचा हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं षटक दर्शन करत आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक ठाकूर. आता यावेळेस मात्र थोडासा निघाला होता बाहेर ऑफ स्टंपच्या आणि तिथून मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही चेंडू मात्र निघून गेला. जीत खोत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात, एक व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये त्यातली, आणि मागचे 2ही चेंडू निर्धाव टाकलेत. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना जीत. पहा यावेळेस मात्र त्या ठिकाणी तेजस होते. समोरून चेंडू वळलाय आणि गलीमधून बॉल निसटून गेलाय थर्डमॅन बॉडीलच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पहा इथे मात्र बऱ्याच वेळेला जेव्हा अशा एजेस लागतात किंवा पाठीमागे बॉल येतात ना, तेव्हा टप्पा पडल्यानंतर बॉल डेफिनेटली थोडासा स्विंग होत असतो, थोडासा वळतो बॉल, थोडासा टर्न घेतोच. त्यामुळे पाठीमागे जे क्षेत्ररक्षक आहेत ना, डोळ्यात तेल घालून खरं तर फिल्डिंग करावी लागते, कारण तिथून चेंडू निसटला ना का बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरच. आउटफील्ड सुद्धा मैदानाची प्रचंड फास्ट आहे, वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र जीत खोतचा, आणि हाही चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे साथी गुणसंख्या लेखक सचिनजी पाटील उलवे आम्हाला कळवतात की धावफलकावर धावा लागल्यात. त्या 34 धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. योग्य टायमिंग मध्ये खरं तर षटकं टाकत असताना बामणडोंगरी संघ पाहायला मिळेल. मिराज अँड विहान खाडेकर, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, प्रकाशजी खाडेकर वलप, सामन्याचा आनंद घेत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. नुकतीच त्यांची सुद्धा नाईट स्पर्धा मात्र संपन्न झाली होती वलपच्या मैदानावर. त्यानंतर धर्मेंद्र आणि जितेंद्र साहेब चित्याचे पुरस्कर्ते असे संयुक्तरित्या मात्र या संघाला पुरस्कृत करण्यात आलंय. आणि अनेक पुरस्कर्ते मात्र नेहमीच सज्ज असतात, परंतु संपूर्णपणे पाहायला गेलं तर बामणडोंगरी संघाला घडवण्यामध्ये सगळ्या सपोर्टरचा फार मोठा सहकारी आहे. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनमोल शेठ म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर सुहास शेठ गोंधळी साहेब असतील, मग त्यामध्ये रवी शेठ पाटील साहेब असतील जासईचे, सगळ्यांचा सपोर्ट मात्र अनेक पुरस्कर्ते आहेत. तर जाऊया 5व्या षटकाकडे. निखिल खोत येतोय. ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका यावेळेस मात्र वेगानं चिकू त्या ठिकाणी आलाय. मिसफील्ड त्याच्याकडून. खरं तर बामणडोंगरी टीम मधील सगळ्यात सेफ हँड म्हणून ओळखले जातात, सगळ्यात सुरक्षित क्षेत्ररक्षक म्हणून चिकूला प्राधान्य दिलं जातं. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर या खेळाडूंना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मात्र जिंकलाय. RPL मध्ये सुद्धा, प्रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. तो बऱ्याच वेळेला अशा पटकन घाई गडबडीत मध्ये अशा मिस्टेक होत असतात. 2 धावा मिळाल्या. निखिलचा हा बॉल समोर मारलाय यावेळेस मात्र पाहूया. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल सीमा रेषा पार. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका.
4 धाबांकरता समिधा नागाव टीम साठी मात्र अतिशय उपयुक्त धाबा शेवटच्या टप्प्यामध्ये जोडत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावर. 40 ऑन बोर्ड. प्रतीक ठाकूर आता मात्र बॅटमधून फटके पाहायला मिळालेत. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार, मध्ये काहीसे चेंडू तो निर्धाव सुद्धा खेळला होता, अडखळत सुद्धा खेळत होता, परंतु हे षटक त्याला माहिती आहे 5व्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत तर फार कठीण होईल, कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे समिधा नागाव टीमकडे. निखिलचा हा बॉल हुक केलाय. व्हॉट ए शॉट. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून मारलाय. प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून येतोय आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार. 4 ओव्हर्स पर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं, परंतु 5व्या ओव्हरमध्ये आता मात्र धावा बनवत असताना समिधा नागाव संघ 46 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. पहा आता मात्र त्याला समजावण्यासाठी अनेक खेळाडू पुढे आलेत. कल्पे, चिकू, आदित्य, आता तेजस मात्र त्याला थोड्याशा टिप्स देत असताना, कारण पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहिल्या तर 12 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाज निखिल नाणे. अजून 3 बॉल मध्ये जर कमबॅक झालं नाही, ही धावसंख्या 55च्या आसपास गेली तर रात्रीची स्पर्धा आहे. धावांचा पाठलाग करत असताना मात्र अडचणी आपल्याला सुद्धा होऊ शकतील. धाव फलकावर 46 धाबा. 46 शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. तीन चेंडू शिल्लक आहेत, परंतु इथे मात्र प्रतीक ठाकूरनं थोडासा ऊर्जात्मक खेळ दाखवलाय शेवटच्या टप्प्यामध्ये आणि अतिशय फायद्याच्या धावा मात्र जोडत असताना टीम समिधा नागाव उरण तालुक्यामधील संघ आणि दुसऱ्या बाजूला घरचंच आपण म्हणूया उल्वे नोड मधील टीम बामणडोंगरी. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू थोडासा खाली राहिला, ज्या उंचीची अपेक्षा केली असेल त्याही पेक्षा मात्र चेंडू खाली राहिला आणि सरळ विकेट कीपरकडे. 3 चेंडू नंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज निखिल कोच. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 बॉल मध्ये आतापर्यंत 25 धावांची इनिंग मात्र साकारले ते प्रतीक ठाकूरनं महत्वाच्या धावा जोडल्यात. यावेळचा हा फटका थोडासा मिसटायमिंग झालाय. पाहूया, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, खरं तर प्रयत्न करायला हरकत नव्हते. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. दुहेरी धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 48 या आकड्यावर. आता असेल शेवटचा बॉल. 50 पूर्ण केली जाणार का समिधा नागाव संघ. एक सायकोलॉजिकल प्रेशर मात्र टाकता येतं जेव्हा 50 पुढे धावसंख्या जाते. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंप लाईन वरून निघून गेलाय. पंचांचा इशारा. अमोल काळे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे. प्रतीकचा हा फटका. इट्स अ नो बॉल कॉल अंपायर्स आणि या धावा मिळतील किंवा पॉइंटला बाउंड्री गेले. 5 धावा आणि 5 धाब्याने समिधा नागाव संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 अखेर ओलांडले. 54 धावा. 54 रन्स ऑन अ बोर्ड. 54 धावा. पहा, या महत्वाच्या धावा आहेत. या शेवटच्या ओव्हर मध्ये निखिलनं दिलेल्या धावा आहेत ना, या अंपायर चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमनी. चला, पंचांच्या निर्णयावर आव्हान घेण्यात आलंय फिल्डिंग टीम कडून. चेक केलं जाईल. तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. साईप्रीत लाईव्ह ची टीम सज्ज आहे. इट्स अ नो बॉल. ऍक्युरेट डिसिजन होता पंचांचा. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 54 आणि इथे मात्र आणखीन एखादा मोठा फटका आला समिधा नागाव संघ खुश असेल. परंतु पाहूया, काय दर्जेदार बॅटिंग केले खरं तर प्रतीक ठाकूरनं. सुरुवातीला थोडासा थांबला, संयमाची भूमिका घेतली
आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या हव्या होत्या धावा त्या जोडल्या गेल्यात संविधान नागाव टीमसाठी. चांगला बॉल यावेळेस मात्र निखिलचा सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. हे लांबलेलं षटक निखिल खोतचं संपलंय आणि धावा झाल्या त्या 54. निखिल खोतनं दिल्या तब्बल 20 धावा. 20 धावा शेवटच्या षटकामध्ये नक्कीच बळ वाढवतील. संविधान नागाव संघ गोलंदाजी चांगली आहे या टीमकडे आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर ही मॅच आता मात्र डिफेंड केली जाणार का याकडे लक्ष लागले. परंतु मैराजान विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी खरं तर उलवे नोड मध्ये खेळतोय आणि उलवे नोड मधील एक लोकप्रिय आणि ताकदवान संघ सध्याच्या घडीचा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील टीम बामणडोंगरी या धावा मात्र सहजतेने पूर्ण करणार का. परंतु कस लागणार या धावा काढण्यासाठी. 55 धावांचं टार्गेट आहे. ओमकार नाईकची अनुपस्थिती. कालही तकदीर पाटील नव्हता त्यामुळे तकदीर पाटीलची अनुपस्थिती एक चांगला बॅटर टीम मध्ये नाहीये आणि त्याचा फायदा मात्र संविधान नागाव संघाला आजच्या रात्रीमध्ये होणार का याकडे मात्र उलवे नोड मधील सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. परंतु जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने खेळ रंगेल. बामणडोंगरी संघ उलवे नोड मध्ये हा विजय या धावसंख्येचा पाठला करून नोंदवणार का की संविधान नागाव संघ मात्र इथे थोडासा ब्रेक देणार खीळ घालणार बामणडोंगरी टीमला या स्पर्धेमध्ये. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठीमधील एक अप्रतिम समालोचक द व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे सर. थँक्यू. यानंतर विनंती करेन धीरजजी ओळेकर साहेबांना की या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जे प्रमुख अतिथी आलेत आपण पाहतो की जावळे गुरुग्राम पंचायतीचे माजी सदस्यांनी साई बैलाचे मालक प्रमोदजी कडू या मान्यवरांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारा. तर प्रमोदजी कडू साहेब गुरुग्राम पंचायत जावळे माजी ग्रामपंचायत सदस्य साई बैलाचे मालक म्हणजेच गाडा बैलगाडा शर्यती नाद केला पण वाया नाही गेला. मग क्रिकेट असू दे राजकारण असू दे अथवा बैलगाडा शर्यती असू दे या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या माणसानं उत्तम नाव कमावलं आहे आणि मैत्रीच्या दुनियेतील हा गोड माणूस म्हणजे प्रमोदजी कडू सर यांचा यथोचित मान सन्मान इथे झालाय. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद दीपक सर. धन्यवाद दिनेशजी पाटील सर. गणेश कृपा क्रिकेट क्लब शैलेश स्मृती 11 तरगर नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित उलवेतील सर्वात मोठं भव्य दिव्य डे नाईट स्वरूपातलं हे आयोजन दोस्ती चषक 2024 प्रथम फेरीतील शेवटचा सामना रंगतोय. खरं तर पनवेल विरोधात उरण या दोन तालुक्याची लढत. उरण तालुक्यातील संघ संविधान नागाव एक वेगळीच दहशत असलेला संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणि त्यांच्या विरोधात सध्याच्या घडीला मागच्या 2 ते 3 वर्षांपासून जे नाव रायगड टेनिस ग्रामीण क्रिकेट पटलावरती सातत्याने घेतले जाते. अर्थातच जीवदानी बामणडोंगरी मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात संविधान नागाव. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये संविधान नागाव संघ हा थोडा बॅकफुटला होता. जे 4 षटकं टाकली. आदित्य पाटील धावा दिल्या 15, 2 षटकं त्याने टाकली, 1 विकेट त्याने घेतली. कल्पेश ठाकूर 12 धावा दिल्या. जीत खोत फक्त धावा दिल्या 7. 4 ओव्हरमध्ये फक्त 34 धावा होत्या, परंतु अंतिम षटकात तब्बल धावा आल्या त्या 20. या धावात कुठेतरी डोकेदुखी ठरतील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.
5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 54 आहेत कंपल्सरी चेसिंग. जीवदानी बामणडोंगरी टीमला 5 ओव्हरमध्ये 55 धाबा करायचे आहेत. अक्षय अभय जो सलामीवीर होता 19 धाबा त्याने केल्या 7 चेंडूंमध्ये. नौशाद अन्सारी सुरुवात त्याने चांगली केली परंतु तो माफी असावी. पहिलं सत्र अगदी आपण पाहिलं. समिधा नागाव, समीर अख्तर लवकरच जेल बाद झाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून. प्रतीक ठाकूर तब्बल 31 धावसंख्येची इनिंग त्याने साकारले. 3 चौकार 2 षटकार त्यामध्ये होते. दर्शन घरतने त्याला फक्त 7 दिली. प्रतीक ठाकूरचं शेवटच्या षटकातलं आक्रमण फार मोठं होतं. कमालीची बॅटिंग त्याने मात्र केली. आणि आता त्याच 55 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संदेश गोंधळी आणि त्याच्या साथीला तो मात्र रोहित म्हात्रे. खरं तर 2 महत्वाचे खेळाडू या टीमचे अनुपस्थित आहेत. एक ओमकार नाईक वेगवान गोलंदाज आणि विस्फोटक छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच तकदीर पाटील. पहिलं षटक घेऊन शुभम इंगले एक व्यावसायिक खेळाडू उरण तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज पहिल्या षटकासाठी तयार. 5 ओव्हरमध्ये 55 करायचे. पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित गावदेवी मैदान मोरावेच्या मैदानावरती उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं. शॉर्ट मिड विकेटला क्लिअर केलं. इनफिल्डला क्लिअर करत बॉल पाठवलाय काऊ कॉर्नरच्या वरतून सीमारेषा पार 1 बाउन्स चौकार. आक्रमक सुरुवात संदेश गोंधळीची आणि हे करायचंच आहे. व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका संदेश गोंधळीने चौकाराने सुरुवात करतो आपल्या डावाची. शुभम इंगळे पहिलं षटक. लेफ्टी बॅटर आहे समोर. आक्रमक फलंदाज संदेश. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक वाडी लॉंग ऑफला. स्वीप करायचं होतं बॉल आणि शुभम इंगलेने चोख प्रत्युत्तर दिलंय. सेलिब्रेशन पास सांगते संदेश गोंधळीची विकेट त्याने ते प्राप्त केले. लेग स्टिक उखडली ती संदेश गोंधळीची. साइड अँगलने साईप्रीत लाईव्ह आपल्या समोर दाखवत असताना शुभम इंगळे आणि ते क्लीन बोल्ड केलं ते संदेश गोंधळीला. मोठा धक्का दिलाय शुभमने. समिधा नागाव हे चर्चा तीच चालू होती पहिल्या सत्रामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळीच दहशत असलेला हा संघ समिधा नागाव. हे पहिले काही स्पर्धा अशा होत्या की समिधा नागावची एंट्री म्हणजे पारितोषिक हमखास. आज मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण अगदी पाहिलं की हा संघ फार कमी वेळा स्पर्धा खेळताना आपण पाहतो. परंतु प्रतीक ठाकूरने एक झळक दाखवून दिली. शुभम इंगळे या संघाला एक आणखी गोलंदाज मिळालाय जो सातत्याने चांगली कामगिरी करतो. आणि दुसऱ्या बाजूला तर तगडं आव्हान आहे. या 2 वर्षांचा आपण विचार केला तर जीवदानी बामणडोंगरी जिथे टेनिस बॉल ग्रामीण खेळलं जाते तिथे जीवदानी बामणडोंगरी आहेच. शुभम उडवला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या वरतून. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक शॉर्ट ऑफ लेंथ होता. सहजरित्या भिरकावून दिलाय. फाईन लेगला चौकार 4 धाबा. पहिल्या बॉलवरती देखील संदेश गोंधळीने चौकार मारला. सेकंड बॉलवरती त्याची विकेट घेतली आणि आता शुभम आलाय. शुभम पाटील त्याने देखील इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेचला. शॉर्ट फाईन लेगच्या वरतून चौकार 4 धाबा. पाठलाग चालू आहे 55 धावसंख्येचा. खोलात टाकला स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी पंचांच्या मागून जाऊन चेंडू अडवतोय. इनफिल्ड मध्येच अर्थातच 30 यार्ड सर्कल मध्ये. धावसंख्या 9. घरेलू मैदानावरतीच म्हणावं लागेल बामणडोंगरीचा हा संघ खेळतोय. उलवे नोड मधील हा संघ याच मैदानावरती ज्या मॅचेस झाल्या होत्या त्यामध्ये रनर अप होता बामणडोंगरी हा संघ. वेगवान चेंडू होता. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन मात्र इथे पकडले. वाईड लाईनला अगदी चिकटून टाकलेला हा चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडूला इथे महत्व आहे. 55 धावांचा पाठलाग चालू आहे मिराजान विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी संघाकडून. रोहित म्हात्रे सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवर. शॉर्ट पिच बॉल परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. स्कोर धावून पोहोचलाय 10 वर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या विपरीत आपण पाहिलं समिधा नागाव टीमची सुरुवात इतकी दिमागदार नव्हती परंतु शेवट अफलातून. पुन्हा शॉर्ट पिच बॉल कव्हर्सला. काय कमालीचा झेल मात्र घेतलाय.
कव्हर्सला होता क्षेत्ररक्षक भागेश पाटील, तयारीतच होता. त्याने पाहिलं शॉट ऑफ लेंथ आहे, कदाचित हा फलंदाज याच दिशेने मारेल. प्रिडिक्ट अगोदरच केलं होतं आणि प्रिडिक्ट अगोदर केल्यामुळे पहा हे सेलिब्रेशन त्याचं कमालीचा झेल त्याने घेतला. कव्हर्सला फलंदाज बाद. रोहित मात्रे मोठा धक्का जीवदानी बामणडोंगरी संघाला. तकदीर नसल्यानंतर हे खूप मोठं टेन्शन आहे. खरे तर या टीमकडे भानुदास सारखा एक सलामीवीर आहे. मी पाहिले की बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर भानुदास मात्रे आणि तकदीर हे सलामीवीर, त्यानंतर संदेश गोंधळे आला. संदेश गोंधळी आणि तकदीर हे समीकरण काही वेगळंच आहे. 90 धावांच्या इनिंग देखील त्यांनी साकारलेल्या आहेत नाबाद. परंतु तकदीर नसल्यानंतरची जी डोकेदुखी आहे ती कुठेतरी आता दूर करावी लागणार आहे. नवीन बॅटर मैदानावरती मात्र दाखल होतोय संदेश पाटील. शेवटी हा संघ आहे, खेळाडू आहेत आपले ग्रामीण मधले. कधी कधी नोकरीवरती जावं लागतं, व्यवसाय सांभाळावा लागतो, त्याचबरोबर दुखापतही असते. आता ओमकार नाईकला आपण पाहतोय जो दुखापतग्रस्त आहे, शोल्डर इंजुरी आहे. मग अशा वेळी आपला संघ स्पर्धेमध्ये खेळणारे त्याची एंट्री 2 आठवडे. महेशजी कोळी साहेब गणेशपुरी यांचं मंचाकडे आगमन झालंय. महेशजी कोळी साहेब आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या ती मात्र 10. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. शुभमने 2 विकेट घेतल्यात. खरं तर साईप्रीत कॅमेरामॅनला विनंती आहे जरा डाव्या कोपऱ्याकडे वळा, जिथे 3 दिग्गज समालोचक बसलेले आहेत. चर्चा चालू आहे सध्या. किरण पाटील सर, दीपकजी पाटील, त्याचबरोबरीने दिनेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे पहा नशिबाची साथ. संविधान नागावच्या बाजूने पायाला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र मागे आला ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि ते पहा मागच्या पायाला चेंडू लागला, परत पुढच्या पायाला लागला आणि मागे आला. चेंडू अडवायला देखील चान्स मिळाला नाही. तो मात्र बॅटर शुभम पाटीलला महत्वाचा धक्का. धक्का क्रमांक 30 जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. कल्पेश ठाकूर एक्सपिरियन्स प्लेयर या टीमचा. कल्पेश असेल, भानुदास असेल, हे दोन्ही महत्वाचे खेळाडू राहणार आहेत 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती दर्शन घरतने घेतले ते विकेट. त्या शेवटच्या ओव्हरच्या 20 धावा या फार महत्वाच्या राहणार आहेत या मॅच मध्ये. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. संदेश पाटील देखील चांगला बॅटर आहे. कल्पेशकडे एक्सपिरियन्स आहे, तो कामी आणावाच लागेल. अजूनही काही फलंदाज येणे बाकी आहे, भानुदास येणं बाकी आहे, निखिल आहे, चांगले चांगले फलंदाज आहेत. परंतु ज्या पद्धतीने सध्या गोलंदाजी शुभम असेल दर्शन करतोय कमालीची. आदित्य देखील आहे. पाहूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग होईल की त्याला रोखण्यामध्ये यश मिळेल. शुभम इंगळे आणि दर्शन घरतला. स्कोर आहे तो 10. 55 धावांचा पाठलाग चालू आहे. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर. पाहुणे मंचावरती उपस्थित आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. खुला टाकला होता, चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव. एकरी धाव संख्येने स्कोर 11. सिंगल डबल चालू ठेवावं लागेल. स्कोर कार्ड स्थिकी ठेवणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या त्या 34. लास्ट ओव्हरमध्ये आक्रमण केलं, 20 धावसंख्येचं 54 झाल्या. आता आपल्याला देखील बामणडोंगरी संघाच्या बाजूने विचार करायचा झाला तर हे फलंदाज आणि त्यांचे जे इतर खेळाडू आहेत ते विचार करत असतील की एकाच षटक आपल्याला जरूर शोधायचंय. पाहूया. धावसंख्या 11. विकेट 3 गेल्यात. संदेश गोंधळे माघारी परतलाय, रोहित मात्रे माघारी परतलाय, शुभम पाटील माघारी परतलाय. हलक्या हाताने चेंडू फक्त कव्हर्सला ढकललाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र येतोय. तत्पूर्वी सिंगल इथे घेतली जाते. दर्शन घरतच्या विरोधात संयम दाखवत असताना हे दोन्ही फलंदाज हे काम करायचंय. स्कोर थांबला ना, धावा थांबल्या की विकेट येतात आणि विकेट आल्या की धावा थांबतात. हे समीकरण परस्पर एकमेकांशी पूरक आहेत आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तर हे घडतंच. 12 धावसंख्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आला होता चेंडूवरती. फेक करण्याचा त्याचा प्रयत्न होता ऑन स्टंप, परंतु झाला नाही. एकच धाव. फक्त
फक्त एकच धाव दर्शन करत. पहिल्या षटकात शुभम इंगळेने 2 विकेट घेतल्या. 2 महत्वाच्या गडींना त्याने बाद केलं. दर्शन गरतने पहिल्याच बॉलवरती शुभम पाटीलची विकेट घेतली. त्यानंतर 3 सिंगल आल्यात. स्कोर आहे तो मात्र 13-13. 13 धावा धाव फलकावर. ऑन साइडला संदेश पाटीलचा धमाका. गरज होती जीवदानी बामणडोंगरी टीमला, कारण धावांची कोंडी झाली होती आणि ती कोंडी फोडण्यामध्ये संदेश पाटीलला इथे यश मिळालंय. षटकार 6 धावा. जबरदस्त पिकअप शॉट. लेंथ बॉल होता, परफेक्ट ओळखला. मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा रेषा पार. षटकार 6 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 19 वरती. 19 धावगती राखले. 19 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 5 ओव्हरचा सामना आहे. 11ची सरासरी. 1 चेंडू अद्यापही शिल्लक आहे. 19 धावा झाल्यात. विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा या षटकाराने जी धावगती अपेक्षित आहे सध्याच्या घडीला, विकेट गेल्यानंतरही सुद्धा दबाव असताना ती धावगती ते राखले. आक्रमण झाले दर्शन गरजच्या विरोधात. फक्त दिशा द्यायची होती, परंतु हा फटका इथे पहा. 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ नाही. कल्पेशने अगोदरच क्रीज सोडली. खरं तर हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, परंतु थोडा उशिराने चेंडू आला. कव्हर्सला ढकलायला गॅप शोधता आली नाही. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला आणि फलंदाज बाद झाला तो कल्पेश ठाकूर. मोठा धक्का जीवदानी बामणडोंगरी टीमला. धक्का क्रमांक 4. धावसंख्या आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. पहिल्या 2 मॅचेस मध्ये प्रथम फेरीच्या अर्थातच त्यानंतर सेकंड राऊंडचा देखील सामना झाला. मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ हा संघ मात्र आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय. या अगोदरची लढत एकतर्फी तो सामना आपण पाहिला. भूमी 11 मांडा संघाने तो सामना जिंकलाय आणि आता मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी विरोधात समिधा नागाव ही लढत मात्र चालू आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 19. असं वाटलं षटकार आल्यानंतर की कुठेतरी धावांची कोंडी फुटले. पकड मजबूत करण्याचं काम करतोय जीवदानी बामणडोंगरी संघ, तर लगेचच एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने चांगली फिल्डिंग करत फलंदाजाला बाद केलं रनआउटच्या स्वरूपात. फिल्डिंग डिपार्टमेंट बद्दल आपण चर्चा करत होतो मागच्या मॅच मध्ये. फार गरजेचे दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर मैदानावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असेल. लेफ्टी बॅटर मैदानावरती भानुदास मात्र मैदानावरती दाखल झालाय. कॅप्टनने ओळखले, दबाव प्रस्थापित झालाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आपल्या एक्सपिरियन्स बॉलरला अर्थातच महत्वाच्या गोलंदाजाच्या हाती षटक दिले शुभम इंगळे, ज्याने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. 2 विकेट मात्र घेतल्या होत्या. समोर असेल भानुदास. 18 चेंडू गरज आहे 36ची. धीम्या गतीचा बॉल परफेक्ट पिक केलाय. समोर खेचलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून स्क्रीनच्या दिशेने भानुदास मात्रेने स्वागत केलंय शुभम इंगळेचं. लगावलंय ते षटकार. शुभमचं व्हेरिएशन आपण पाहिलं. क्रीज मध्ये गेला भानुदास आणि अगदी गुडघे वाकवत तिथे मारलेला हा फटका गोलंदाजाच्या वरतून सेफ शॉट स्क्रीनच्या अगदी समोर. षटकार 6 धावा. हा चेंडू थोडा खाली राहिला शुभमचा. हे बॅटल चांगलं रंगेल. जीवदानी बामणडोंगरी विरोधात समिधा नागाव आणि दुसऱ्या बाजूला शुभम इंगळे विरोधात भानुदास मात्रे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. 30 धावा करायचे. चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू 30 ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय शुभम. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. वेगाने क्षेत्ररक्षक मात्र येतोय. दुसरी धाव द्यायची नाहीये. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. 55 धावांचा पाठलाग चालू केलाय तो मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी टीमने. समिधा नागाव संघाच्या विरोधात आघाडीचे 4 फलंदाज बाद झालेत. मधल्या फळीतला एक्सपिरियन्स प्लेयर भानुदास मात्रे जो खेळपट्टीवरती दाखल झालाय आणि त्याने एक षटकार देखील खेचलाय. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर. 29 धावा करायचे. 15 चेंडू शिल्लक आहेत. संदेशला साथ द्यावी लागेल भानुदासची. लेन थोडी मागे ठेवली. हुशार आहे गोलंदाज शुभम इंगळे.
फलंदाजाच्या प्लॉटमध्ये कुठेही चेंडू टाकत नाहीये. त्याला ठाऊक आहे फलंदाजाचा ऍक्टिव्ह झोन कोणता आहे. ज्या ऍक्टिव्ह झोन मध्ये टप्पा पडल्यानंतर आपल्या विरोधात आक्रमण होऊ शकतो या गोष्टीचा विचार करून शुभमने हा टप्पा थोडा मागे ठेवला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलटॉस करून घेतला. लोअर फुलटॉस, लॉंगॉनच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक, फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट संदेश कडून त्याला ठाऊक आहे डॉट बॉल माझ्यावरचा प्रेशर आणखी वाढवतील. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 27 वरती. 27, 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 28 ची गरज. चांगलं षटक पुन्हा एकदा शुभम इंगळे कडून. फक्त 8च धावा दिल्यात आतापर्यंत या षटकात. लास्ट बॉल होता पंचांकडे. जोरदार अपील. उत्साह खूप आहे, परंतु इथे फलंदाज भानुदास मात्रे असेल नाबाद. शेवटच्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मिराजान विहान खाडेकर जीवनानी बामणडोंगरी टीम साठी आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 55चा पाठलाग करत असताना 28 वर. आणि आता 2 षटक बाकी आहेत. धावा करायचे 12 चेंडूंमध्ये 27. 12 चेंडू 27 ची गरज. गणेश कृपा क्रिकेट क्लब शैलेश स्मृती 11 तरघर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दोस्ती चषक ही स्पर्धा. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय धीरजजी ओवळेकर, सन्माननीय निलेशजी खारकर साहेबांनी आयोजित केलेली स्पर्धा. उल्वे नोड मधील हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट स्वरूपातलं. आज 4थी रात्र या स्पर्धेची. मॅचेस देखील इतक्या दिलखेचक होत आहेत की कमालीचे सामने रंगतायत शेवटच्या चेंडूपर्यंत. पहिला सामना 26 धावांची गरज असताना लास्ट बॉल पर्यंत सामना गेला. त्यानंतर देखील आपण पाहतोय की दुसरा सामना देखील तसाच रंगला होता. तिथे बाजी मारली ती RCC पेठ संघाने घनसोली संघाला नमवलं. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय की आता जीवदानी बामणडोंगरी विरोधात समिधा नागाव. भानुदासचे आक्रमण चालू आहे. ऑन साइडला फटका केसला, जोरात क्षेत्ररक्षक येतोय. काय फिल्डिंग केले तिथे पहा. सर्वस्व पडाला लावले आणि तिथे गोलंदाज. धावचित करण्याची संधी, परंतु इथे संधी गमावले. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. प्रत्येक धाव इथे महत्वाची. काय डीप मध्ये फिल्डिंग केलंय चिंत्या रेड्डी या खेळाडूचं नाव, अशी माहिती आम्हाला 12th पण पोहोचवतायत. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. आता 30 वरती 55चा पाठलाग करायचे. 25 ची गरज आहे. 11 चेंडू 25. भानुदास हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चिंत्या जोरात. यावेळी मात्र धावत आलाय. दुसरी धाव घ्यायची आता धमक नाही, कारण तिथे आहे चिंत्या. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 31-31. 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20. त्याच कुठेतरी डोकेदुखी ठरतायत. आघाडीचे फलंदाज 4 बाद झालेत, परंतु भानुदासने मोर्चा हाती घेतलाय. संदेश पाटीलला त्याला साथ द्यावी लागेल. संदेशने आक्रमण केलं होतं षटकाराचं, त्यानंतर तो थोडा शांत आहे. शांत ठेवण्यास शुभमला मात्र तिथे यश मिळालं होतं. आता गोलंदाजी करतोय 4थ्या षटकात विवेक जाधव. 31 झाल्यात. गरज आहे ती मात्र आता 24 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 24 ची गरज. लेंथ बॉल परफेक्ट लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. झेल सुटलाय तो संदेश पाटीलचा. या मॅचेस मध्ये अशा क्रुशियल मुवमेंटला झेल घेणं फार गरजेचं आहे. लॉंगॉनच्या दिशेनं हा फटका खेचला होता. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता, परंतु या कॅचेस घेणं फार गरजेचं आहे. स्पर्धा जिंकायचे दोस्ती चषक, तर हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करणं देखील फार गरजेचं आहे. झेल सुटला. 1 धाव मिळाली. स्कोर 32. धावा करायचे 23. चेंडू शिल्लक आहेत ते 9. भानुदास प्रयत्न करतोय आणि ते विकेट घेतली जाते. विवेक जाधवने भानुदास मात्रेला माघारी परतवलंय. मोठा धक्का जीवदानी बामणडोंगरी टीमला भानुदास मात्रेच्या स्वरूपात. खूप मोठा धक्का.
विवेक जाधव बॉलिंग अनालिसिस. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, त्यामध्ये धावा फक्त दिल्या 3. एक विकेट भानुदास मात्रेची, ती देखील महत्वाची सुवर्ण बळी त्याने टिपलाय. अजूनही बिघाड झालेला नाहीये. आक्रमण करणं गरजेचं आहे जीवदानी बामणडोंगरी संघाला. कुछ किया बिना जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न तर करावेच लागतील. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन मधून फिल्डर पुढे सरकलाय, पोहोचतोय, वेगाने येतोय. समिधा नागाव बॅटिंग जितकी दमदार राहिले, बॉलिंगही तितकीच दमदार केली आणि आता फिल्डिंग मध्ये देखील वर्चस्व दाखवलं या खेळाडूने. एक्स्ट्रा कव्हरला घेतलेला जेल चिंत्या रेड्डी तिथे पोहोचला, तिथेही 2 धावा त्याने वाचवल्या. या ज्या गोष्टी आहेत ना, या मॅच मध्ये शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या ठरतात. स्कोर 33-22 करायचे आहेत. संदेश पाटील आहे तोपर्यंत जीवदानी बामणडोंगरी संघाला चिंता नाही असा संदेश देत असताना संदेश पाटील त्याच्या बॅट मधून इथे आलाय. हा दमदार षटकार. पुन्हा एकदा समीकरण इथे बिघडलंय. शेवटच्या बॉल वरती ऑन साइडला जबरदस्त फटका. हा संदेश पाटीलचा षटकार. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर जाऊन पोहोचलाय जीवदानी बामणडोंगरी संघाचा 39 आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 धाव संख्येची. 6 चेंडू 16ची गरज. कधी सामना जीवदानी बामणडोंगरी संघाकडे तर कधी संविधान नागावकडे. पाक आपण शेवटच्या ओव्हरची चर्चा का करत होतो. माझे स्कोरर मित्र मला सांगतायत लास्ट ओव्हरला निखिल कोचच्या विरोधात 20 धावा आल्या आणि आता या 6 चेंडूंमध्ये धावा करायचे जीवदानी बामणडोंगरी टीमला 16. संदेश पाटील एकटा लढतोय सध्या मैदानावर. भानुदास त्याला साथ देत होता, परंतु भानुदास माघारी परतलाय. आणखी एक दिलखेचक सामना. असे सामने घडलेत. मेहुल आलाय शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी. या अगोदरचा सामना जिंकलाय भूमी 11 मांडा. जगन पाटील मॅन ऑफ द मॅच राहिले होते. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. 6 धावा देत परास्त केलं होतं त्याने बोनकोडे संघाला. आणि आता सिच्युएशन पहा, जीवदानी बामणडोंगरी संघाला समिधा नागावच्या विरोधात 6 चेंडूंमध्ये धावा करायचे, त्या मात्र 16 55चा पाठलाग चालू आहे. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. कडाक्याची थंडी आहे, परंतु या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला हा गरमागरम सामना जो प्रत्येक प्रेक्षकाला या क्रीडांगणाकडे खेचतोय. दिलखेचक जबरदस्त रोमहर्षक सामना सध्या चालू आहे. जीवदानी बामणडोंगरी विरोधात समिधा नागाव. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज. ऑन स्ट्राइक क्रिश मात्रे गोलंदाजीसाठी मेहुल ठाकूर. पहिला चेंडू फक्त दिशा दिले, गलीच्या वरतून बॉल पाठवलाय थर्डमॅनच्या दिशेने. क्रिशने केला इथे चमत्कार. पहिल्याच बॉल वरती खेचला इथे चौकार. इक्वेशन बदललाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मात्र 12 धावांची. आघाडीचे फलंदाज बाद झाले, विकेट्स गेल्या, परंतु या संघाने आपला जो धावगतीचा रथ आहे तो मात्र पुढे चालू ठेवला. गतिरोधक किती आले, बॉडी पार्ट कार्डचे तुटले तरी चालतील, परंतु स्पीड सोडायचं नाही. हेच केलं ते जीवदानी बामणडोंगरी टीमने. 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 12 धाव संख्येची. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. एकच धाव फक्त एकच धाव. पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या 5 कंपल्सरी चेसिंग. 4 चेंडू शिल्लक आहेत, आता धावा करायचे त्या मात्र 11. 44 धाव संख्या झाले. संदेश पाटील वैयक्तिक अगदी आपण पाहिलं 15 या धाव संख्येवरती खेळतोय. क्रिश मात्र त्याला 6 वरती इथे साथ देत असताना 7 चेंडू 15. चांगली बॅटिंग केले संदेशने. तोच एक आता आशेचा किरण आहे बामणडोंगरी संघासाठी. वेगवान चेंडू. भले मेहुलच्या विरोधात चौकार आला असेल, परंतु मेहुलने आपला वेग दाखवलाय. वेगावरती स्वार होऊन वाईड यॉर्कर त्याने संदेश पाटीलच्या विरोधात टाकलाय. त्याने आता संदेश दिलाय, मी आहे, तुम्ही चिंता करू नका. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. कोण जिंकेल हा सामना? धीम्या गतीचा बॉल, परंतु वाईड यॉर्कर टाकत असताना व्हाईट बॉल. आणखी एक धाव इथे कमी. स्कोर जाऊन पोहोचलाय 45-45. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज. कंपल्सरी चेसिंग. या धावांचा पाठलाग करणं अनिवार्य जीवदानी बामणडोंगरी संघाला. आपल्याच उलवे नोड मध्ये खेळत असताना हा बामणडोंगरी संघ. इथे फुल टॉस बॉल. गिफ्ट स्वीकारलाय. नो बॉल. टाळ्यांचा कडकडाट होतोय. संदेश पाटील साठी पंच इशारा देत आहेत. इट्स अ सिक्सर. 6+.
एक 7 धावांचा बोनस इथे दिलाय तो मेहुल ठाकूरने, जो इतकी चांगली गोलंदाजी करत होता तो मात्र इथे गडबडला या प्रेशर मध्ये आणि आला इथे षटकार. 7 धावा झाल्यात, स्कोर धावून पोहोचले 52 वर. आदरणीय बलराम सेठ ओवळेकर साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. आदरणीय बलराम सेठ ओवळेकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. हे बंधू, सगळ्यांना असं वाटलं असेल काय चुकी केली या गोलंदाजाने, परंतु एक मराठीत छान म्हण आहे, समालोचन कक्षातून वापरावी की नाही परंतु आता बोलूनच दाखवतो. ज्याची जळते त्यालाच कळते. आतमध्ये किती प्रेशर आहे त्यालाच ठाऊक. आणि हा क्रिकेटचा खेळच असा आहे, दबाव झेलण्याचं काम क्रिकेट. कारण आपण शेवटी सेंट्रल नर्वस सिस्टीम असली की दबाव येणारच. खेळच इतका हा खतरनाक आहे की क्षणार्धात पालटतो. प्रेशर डेव्हलप झाला होता तो अर्थातच बॅटरवरती, जीवदानी बामणडोंगरी संघावरती, परंतु विपरीतच घडलं. नो बॉल, त्यावरती आला षटकार. आफ्रिडचा चेंडू. संदेश पाटील विजयी षटकार, विजयी संदेश दिलाय त्याने मिराज आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी टीमला. समिधा नागावच्या विरोधात संदेश पाटीलने ते खेचलाय षटकार, विजयी षटकार. सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेबांकडून संदेश पाटीलच्या या इनिंगसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु समिधा नागाव, अफलातून खेळ तुम्ही केलात, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जी समिधा नागावची दहशत या रायगड टेनिस बॉल क्रिकेटने पाहिलेली आहे